नमस्कार मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपल्याला दिल्ली सल्तनतचा भाग 3 हा बघायचा आहे। याच्यामध्ये आपण मुख्यतः तुगलक घराण्याविषयीची माहिती बघणार आहोत। ठीक आहे, हा तुमच्या समोर जो पिक्चर दिसतोय हा मोहम्मद बिन तुगलक आहे आणि हा इब्न बतूता आहे। ठीक आहे, या मोहम्मद बिन तुगलकाने याला येडा मोहम्मद पण म्हटलं जायचं, कारण हा खूप विचित्र किंवा त्याच्या काळाच्या पुढचे असे प्रयोग करायचा आणि सगळ्यामध्ये तो फसायचा। त्याने तसे 4 प्रयोग केले होते। पैकी एक प्रयोग होता प्रतिकात्मक चलनाचा। रेग्युलर चांदीची नाणी, चांदीची कमतरता असल्यामुळे त्याने काय केलं होतं, त्याच्याऐवजी तांब्याची नाणी काढली होती। ठीक आहे, ही तांब्याची नाणी आणि त्याचं घरोघरी ती नाणी बनवू लागली आणि त्याच्यामुळं प्रचंड नुकसान साम्राज्याचं झालं। ते डिटेल्स बघूयात। ठीक आहे, आणि दुसरं हा देवगिरीचा किल्ला आहे बघा, आत्ताचं महाराष्ट्रातील संभाजीनगर जे आहे। ठीक आहे, संभाजीनगर जवळ हे देवगिरीचा किल्ला आहे। ठीक आहे, त्याला आज दौलताबाद सुद्धा म्हटलं जातं। ठीक आहे, तर हे दौलताबाद नाव या मोहम्मद बिन तुगलकाने दिलं होतं। त्यानं काय केलं होतं की ही राजधानी दिल्लीची त्यानं ह्या दौलताबादला देवगिरीला स्थलांतरित केलेली होती आणि तिथून ती राजधानी परत काही कारणांमुळे त्यानं परत दिल्लीला घेऊन गेला। ठीक आहे, त्याच्यामुळे एक रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्ममध्ये 2 पिक्चर दिलेत, अजून 2 त्याचे प्रयोग आहेत, ते आपण आता डिटेलमध्ये 1 बाय 1 बघूयात। तर ह्या सेशनमध्ये जे आपल्याला मुख्यतः बघायचं आहे ते तुगलक घराणं। या तुगलक घराण्याचा काळ 1320 ते 1414 इतका प्रदीर्घ होता, म्हणजे जवळपास 94 वर्ष यांनी दिल्ली सल्तनतवर राज्य केलेलं आहे। ठीक आहे, या साम्राज्याचा संस्थापक होता घियासुद्दीन तुगलक। कोण? घियासुद्दीन तुगलक, आणि याचा काळ 1320 ते 1325 इतका होता। याच्या अगोदरचा जो शासक होता बलबन, म्हणजे अलाउद्दीन खिलजी, जलालुद्दीन खिलजी, त्याच्या अगोदर होता बलबन। तर हा बलबनचा अंगरक्षक होता। पुढे बलबनचा उत्तराधिकारी कैकवतच्या काळामध्ये त्याला आरिज ए मुमालिक किंवा सेना प्रमुख हे पद त्याला देण्यात आलं होतं। ठीक आहे, याला गाझी मलिक असं म्हणतात। ठीक आहे, गाझी म्हणजे शत्रूंवर विजय मिळवणारा। ठीक आहे, मुख्यतः नॉन मुस्लिमांवर विजय मिळवणाऱ्याला साधारणपणे ते गाझी म्हणायचे। ठीक आहे, किंवा त्याला घियासुद्दीन तुगलक असं सुद्धा म्हटलं जातं। ठीक आहे, हाच या घराण्याचा संस्थापक होता। आता निजामुद्दीन औलिया, ठीक आहे, हा एक व्यक्ती होता। ठीक आहे, सुफी होता। या निजामुद्दीन औलियानं या घियासुद्दीन तुगलकच्या बाबतीत असं म्हटलं होतं, हु नोज दिल्ली दूर अख्त, काय? हु नोज दिल्ली दूर अख्त, म्हणजे दिल्ली अभी बहुत दूर है। ठीक आहे, म्हणजे काय? दिल्ली अभी बहुत दूर आहे। आपण जनरली ही म्हण सुद्धा म्हणतो की अजून दिल्ली खूप लांब आहे, म्हणजे तू हे करू शकत नाही किंवा हे तुझ्या पोहोचच्या पलीकडे आहे। जेव्हा आपल्याला असं एखाद्याला उपरोधकपणे म्हणायचं असतं त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? दिल्ली अभी दूर आहे। ठीक आहे, तर ती सुरुवात या निजामुद्दीन औलियानं घियासुद्दीन तुगलकच्या बाबतीत केली होती। त्याला म्हटलं होतं हुनोज दिल्ली दूरख्त। मग तुम्हाला प्रश्न दोन्ही सेन्समध्ये येऊ शकतो, एक तर डायरेक्ट हिंदी दिल्ली अभी दूर है कोणासाठी म्हटलं होतं, कोणी म्हटलं होतं, किंवा निजामुद्दीन औलियानं हुनोज दिल्ली दूरख्त हे कोणाबद्दल म्हटलं होतं। मग तुम्हाला काय प्रॉब्लेम येईल अशा वेळेस की ह्याचा अर्थ मुळात तुम्हाला माहीत पाहिजे। ठीक आहे, म्हणजे दिल्ली तर कळते पण हुनोज दूरख्त याचा अर्थ काय हे तुम्हाला कळालं पाहिजे, तर इथं ते आपण दिलेलं आहे। ठीक आहे, दिल्लीमध्ये ह्यानं तुगलकाबाद हा किल्ला त्यानं उभारला होता आणि कुतुब मिनार परिसरातील म्हणजे दिल्लीच्या 7 शहरांपैकी हे 3रे शहर होतं। सिरी होतं, त्याच्यानंतर फिरोजाबाद होतं। ठीक आहे, फिरोजशाह ज्याला कोटला म्हटलं जातं, त्याच्यानंतर हे तुगलकाबाद आहे, पुढे शहाजहाबाद आहे, इंद्रप्रस्थ आहेत, असे वेगवेगळे 7 शहर दिल्लीमध्ये जुने शहर आहेत। ठीक आहे, तर त्यापैकी तुगलकाबाद हे एक होतं। याने अनेक कालव्यांची निर्मिती केली जेणेकरून शेती आणि शहरांसाठी पाणी पुरवठा याच्यातनं केला जायचा। उत्पादनाच्या आधारावर त्यानं महसुलाची अंमलबजावणी केली, जे सेम अलाउद्दीन खिलजीनं फॉलो केलेलं होतं। ठीक आहे, म्हणजे त्याला ते पुढे कंटिन्यू ठेवलं। ठीक आहे, तर हा होता घियासुद्दीन तुगलक। आता हा जो घियासुद्दीन तुगलक होता त्याला मोहम्मद बिन तुगलक जो पुढे सुलतान म्हणला होता। ठीक आहे, तर हा घियासुद्दीन तुगलक कुठून तरी येणार होता बाहेर गावावरनं। मग याच्या स्वागतासाठी या मोहम्मद बिन तुगलकानं काय केलं, एक लाकडी शामियाना उभारला। ठीक आहे, लाकडी शामियानाची आपल्याला गोष्ट माहिती आहे। शामियानाची गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा
अफजल खानसाठी असा सुंदर शामियाना उभारला होता, ती ट्रिक असते, ठीक आहे. तर ट्रिक यानं सुद्धा आधी खेळली होती की लाकडी शामियाना उभारला आणि तो अशा पद्धतीनं उभारला की सुलतान ज्यावेळेस त्या लाकडी शामियानाजवळ येईल त्याच्या डोक्यावर मोठा लाकूड पडेल आणि तो मरल, ठीक आहे. तर ते जाणून बुजून त्याला पाडण्यात आलं आणि त्याच्यातनं त्या सुलतानाचा मृत्यू झाला, ठीक आहे. तर आता या गियासुद्दीन तुघलक नंतर मोहम्मद बिन तुघलक, ठीक आहे. आणि याच्या काळापासूनच एखाद्याला आपण म्हणतो ना तुघलकी फरमान, किंवा एखाद्या राजाला किंवा एखाद्या शासकाला तुघलक म्हटलं जातं, म्हणजे मनमानी करतोय, त्याला स्वतःची काही अक्कल नाही आहे, अशा पद्धतीने एखाद्याला तुघलक उपरोधकपणे म्हटलं जातं, ठीक आहे. तर तुघलक मोहम्मद बिन तुघलक किंवा त्याचं नाव जौना खान असं सुद्धा होतं, त्याला उलगू खान ही पदवी गियासुद्दीन तुघलकने दिलेली होती. या मोहम्मद बिन तुघलकाचा काळ आहे 1325 ते 1351, ठीक आहे. आता हा जो मोहम्मद बिन तुघलक होता सुलतान बनण्याच्या अगोदर तो देवगिरीचा सुभेदार सुद्धा होता, ठीक आहे. कारण आपल्याला माहिती आहे अलाउद्दीन खिलजीच्या काळातच देवगिरीच्या यादवांचा पडाव करून हा भाग दिल्ली सल्तनतमध्ये जोडण्यात आलेला होता, ठीक आहे. मग ज्यावेळेस तो देवगिरीचा सरदार होता त्याला वारंगल आणि ओरिसावर स्वारी केली, तसंच त्याने दक्षिणेमध्ये कांपिल्ली, कर्नाटकाच्या भागामध्ये हे कांपिल्ली राज्य होतं, ते सुद्धा त्यानं जिंकून घेतलं होतं. बघा आता हा जो मोहम्मद बिन तुघलक आहे हा भारताच्या इतिहासातील सर्वात विवादित सुलतान आहे. भारताच्या संपूर्ण इतिहासात सर्वात विवादित सुलतान आहे. का आहे तर त्यानं जे अनेक प्रयोग केले त्या प्रयोगांमुळे तो सतत वादात राहिला, ठीक आहे. याच्या काळामध्ये या मोहम्मद बिन तुघलकाच्या शासन काळामध्ये एक मोरक्कन प्रवासी इब्न बतुता, मोरक्को हा देश आहे, आत्ता कुठे बघा या देशाची स्थान, तर आफ्रिका खंड जो आहे आफ्रिका खंडच्या पश्चिम दिशेला, ठीक आहे, उत्तर पश्चिम कॉर्नरला म्हणजेच वायव्य दिशेच्या कॉर्नरला तिथे हे मोरक्को देश आहे आज, ठीक आहे. तर हा इब्न बतुता या मोरक्कोचा रहिवासी होता आणि तो 1333 साली हा भारतात आला होता. त्यानं मोहम्मद बिन तुघलकाचा उल्लेख धोकादायक तारांकित आदर्शवादी इल स्टार्ड आयडियलिस्ट असा केलेला आहे. म्हणजे याचा विचार आदर्शवादी आहे, ठीक आहे. त्याचे नशीब पण आहेत, ठीक आहे, त्याचे नशीब पण चांगले, तो राजा आहे, परंतु तो धोकादायक आहे. कशामुळे तर त्याने जे प्रयोग केले त्याचे जे परिणाम झाले त्याच्यावरनं त्याचा असा उल्लेख झालेला आहे. ज्यावेळेस आपण ते सगळे प्रयोग पुढे बघूयात त्यावेळेस तुम्हाला ते चांगल्या प्रकारे लक्षात येईल, ठीक आहे. आता ह्या इब्न बतुताला मोहम्मद बिन तुघलकाने काय केलं, दिल्लीचा काझी म्हणजेच न्यायाधीश म्हणून नियुक्त केलं होतं. तसंच याच या इब्न बतुताला त्यानं काय केलं होतं, काही काळासाठी जेलमध्ये सुद्धा टाकलं होतं, ठीक आहे. तसंच मोहम्मद बिन तुघलक जैन संत जिनप्रभ सुरी यांच्याशी त्याची खूप जवळचे संबंध होते. याच्या शासन काळामध्ये दक्षिण भारतात विजयनगर साम्राज्य आणि बहामनी हे दोन साम्राज्य इथं उदयाला आले होते, ठीक आहे. तसंच या इब्न बतुताला मोहम्मद बिन तुघलकाने पुढे चीनला राजदूत म्हणून पाठवलं होतं, ठीक आहे. ते पुढे कुठेतरी आपल्याला येईल. तो काही प्रमाणात धार्मिक सहिष्णुता पाळत होता. त्याने अनेक वेळा होळी सहनात सहभाग घेतला होता आणि तो गंगेचं पवित्र पाणी पित होता असा उल्लेख येतो. कारण तर हा मोहम्मद बिन तुघलक याच्या शासन काळामध्ये सर्वाधिक संख्येनं बंड झाले, सर्वसामान्य लोकांचे सरदारांचे सर्वाधिक संख्येनं बंड झाले. का झाले हे परत सांगायला नको, तर ते सगळे होण्यामागं त्याचे प्रयोग आणि त्याचे धोरण ह्याच गोष्टी जबाबदार होत्या, ठीक आहे. तर ते काय काय प्रयोग होते ते आपल्याला बघायचंच आहे. याच्या काळामध्ये ह्यानं वांशिक धार्मिक किंवा जातीभेद न मानता विविध जातीच्या लोकांना, इस्लाममध्ये ज्या विविध जाती आहेत त्यांच्या लोकांना सुभेदार सरदार त्यानं बनवलं आणि ह्याच्यातून एक संमिश्र शासक वर्गाचा उदय झाला. असा करणारा हा मोहम्मद बिन तुघलक दिल्ली सल्तनतचा पहिला सुलतान होता. कारण ह्याच्या अगोदरचे सगळे सुलतान, मग ते
ऐबक असू द्यात, इल्तुतमिश असू द्यात किंवा बलबन असू द्यात, ठीक आहे, काही प्रमाणात अलाउद्दीन खिलजी सुद्धा, या लोकांनी काय केलं की सर्वाधिक संख्येनं फक्त तुर्की वंशाला महत्त्व दिलं. त्यातल्या त्यात खिलजींच्या काळात इतरांचं प्रमाण वाढलं. यांना मात्र स्ट्रेट फॉरवर्ड पॉलिसी घेऊनच अशा प्रकारे विविध लोकांना अपॉइंटमेंट दिलं आणि ह्याच्यामुळे काय झालं, संमिश्र शासक वर्ग उदयाला आला. मात्र संमिश्र शासक वर्ग हा फक्त मुस्लिमांपुरताच मर्यादित आहे बरं का, म्हणजे इतर हिंदू किंवा इतर लोकांना इथं स्थान अजूनही नाही आहे. तर हा बघा इथे एक आपल्याकडे मॅप आहे जो तुघलक डायनेस्टिकचा मॅप आहे, जो आपण म्हणूयात या मोहम्मद बिन तुघलकाच्या काळात इतका विस्तार झाला होता. इकडे बघा दक्षिणेत ते पार तामिळनाडूपर्यंत इकडं पोहोचलेले आहेत, ठीक आहे. फक्त हा एरिया त्यांच्या कंट्रोलमध्ये नाही, बाकी उर्वरित भारत आहे आणि इकडचा एरिया त्यांच्याकडे अजून कंट्रोलमध्ये नाही आहे, ठीक आहे. तर प्रचंड मोठा असा त्यांचा विस्तार आहे. हा मॅप तुम्ही बघू शकता, ठीक आहे. पुढचा भाग जो आहे तो म्हणजे यानं राज्य कारभारामध्ये उलेमांचा हस्तक्षेप होऊ दिला नाही. तर मागच्या एक वेळ असा प्रश्न आला होता की खालीलपैकी कोणत्या शासकांनी राज्यकारभारामध्ये उलेमांचा हस्तक्षेप होऊ दिला नाही, ठीक आहे. तर मोहम्मद बिन तुघलक, अलाउद्दीन खिलजी आणि बलबन हे ते 3 महत्त्वाचे शासक आहेत ज्यांनी त्यांच्या राज्यकारभारामध्ये उलेमांचा हस्तक्षेप होऊ दिला नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर यांना सर्वाधिक महत्त्व या न्याय व्यवस्थेकडे दिलं. सेम बघा हेच काम अलाउद्दीन खिलजी आणि बलबन यांनी सुद्धा केलं होतं की न्याय व्यवस्थेकडे विशेष लक्ष यांनी दिलं होतं. 1351 साली थट्टा या ठिकाणी त्याचा मोहम्मद बिन तुघलकाचा मृत्यू झाला होता आणि याचा मृत्यू ज्यावेळेस झाला त्यावेळेस अब्दुल कादिर बदायुनी, हा खूप सिग्निफिकंट नाव आहे, ठीक आहे. यानं काय म्हटलं होतं की सुलतानला प्रजेपासून स्वातंत्र्य मिळाले आणि प्रजेला सुलतानापासून, ठीक आहे. एक पुस्तक आहे बघा मनमोहन सिंग यांच्यावर लिहिलं गेलेलं ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, त्याच्यामधला एक डायलॉग खूप मला चांगला वाटतो. तो म्हणजे यू हॅव टू लिव्ह व्हेन एव्हरीबडी सेज व्हाय रॅदर दॅन व्हेन. म्हणजे तुम्ही का जाताय, एका चालू पद का सोडताय असं लोकांनी कौतुकानं विचारलं पाहिजे, रॅदर दॅन कधी एकदाचा जातोय. तर हा कधी एकदाचा जातो आणि आपली सुटका होते त्या कॅटेगरीतला सुलतान होता, ठीक आहे. आणि सुदैवानं म्हणजे त्याच्या सुदैवानं हा सर्वात सुशिक्षित होता, ठीक आहे, सर्वात सुशिक्षित सुलतान हा होता. याच्या इतकं सुशिक्षित इतर कोणताही सुलतान दिल्ली सल्तनतमध्ये नव्हता. पण तरीही त्यानं केलेले विविध प्रयोग जे होते त्याच्यामुळे त्याची प्रचंड बदनामी झालेली होती, इतकी की लोक म्हणले बाबा आपण एकदाचा सुटलो या सुलतानपासून. मग आता हा जो मोहम्मद बिन तुघलक होता ह्याच्या काळात सुद्धा सतत दिल्ली सल्तनतवर मंगोलांचे हल्ले किंवा त्याचा धोका हा कायम राहिला होता. मग अलाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद बिन तुघलक यांनी कसं त्या आपण म्हणूयात त्या थ्रेटला, त्या धोक्याला कसं त्यांनी तोंड दिलं हे आता आपल्याला बघायचं आहे. 1219 साली मंगोल हल्लेखोर चंगेज खान, ठीक आहे, यानं इराणच्या उत्तर पूर्वेकडील ट्रान्सोक्सियाना ह्या प्रदेशावर त्यानं हल्ला केला. तिथला एक जो शहजादा होता, ठीक आहे, तो शहजादा पळून भारतात आला. त्याला इल्तुतमिशला मदत मागितली की बाबा मला शरण दे. इल्तुतमिश बऱ्यापैकी हुशार होता. त्याला लक्षात आलं की जर आपण ह्याला शरण दिली तर हा चंगेज खान आपल्यावर चाल करून येईल. आणि चंगेज खान इतका प्रचंड क्रूर होता, ठीक आहे, की त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये जे काही युद्ध केले सगळे, त्या युद्धामध्ये जगाच्या 10% पॉप्युलेशन मारली गेली. किती? जगाच्या 10% म्हणजे जवळजवळ 6 कोटी लोक त्याच्या युद्धामध्ये मारले गेले होते, ठीक आहे. तितका भयंकर हा चंगेज खान होता. मग इल्तुतमिशला माहित होतं की बाबा ह्याला उगाच आपल्या अंगावर बोलून घ्यायचं नाही, आ बैल मुझे मार असं म्हणायचं नाही. त्या नवाबाला त्याने काय केलं, त्यानं बेसिकली हे नाकारलं, शरण त्याला नाकारली आणि भारताला चंगेज खानपासून वाचवलं. खरं तर ह्या इल्तुतमिशचे आपल्यावर उपकारच आहेत, ठीक आहे. आता पुढे भारतात सतत मंगोल हल्ल्याचा धोका राहिला, कारण चंगेज खान जरी मेला तर त्याचे जे वंशज होते त्यांचं भारताच्या बाउंड्री एरियापर्यंत राज्य आलेलं होतं, त्यामुळे सतत ते धोका इथं राहायचा. सल्तनतवरील हल्ले अलाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद बिन तुघलक यांनी कसं त्याचं तोंड दिलं, ठीक आहे.
या काळात ते वाढलेले हल्ले त्याला कसं तोंड दिलं ते आता आपण एक कंपॅरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये बघूयात. बघा, अलाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद बिन तुगलक. तर अलाउद्दीनच्या काळामध्ये 1299, 1300 आणि 1302, 1303 अशा 2 वेळा ह्या मंगोलांच्या हल्ल्याचा धोका इथं उद्भवला. ठीक आहे. त्यासाठी यानं काय केलं, प्रचंड मोठं सैन्य उभारलं, लष्कर यानं उभारलं. मोहम्मद बिन तुगलकाच्या काळाच्या त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच ठीक आहे या मंगोलांनी हल्ला केला होता. मात्र मोहम्मद बिन तुगलकाने त्यांना हरवलं होतं. त्यासाठी त्यांना सुद्धा मोठं लष्कर बाळगलं होतं. साम्राज्याचा प्रचंड विस्तार झालेला होता, रेव्हेन्यू सुद्धा त्यांच्याकडे चांगला होता. त्या अर्थाने त्यानं मोठं सैन्य उभारणं हे इथं आपल्याला लॉजिकल दिसून येतं. आता अलाउद्दीन खिलजीनं काय केलं होतं की आपल्या सैन्याला राहण्यासाठी, शहराच्या संरक्षणासाठी दिल्लीजवळ सिरी हा किल्ला बांधला होता. ठीक आहे. आजही दिल्लीमध्ये या किल्ल्याचे रिमेन्स आहेत. सिरी हा किल्ला बांधला होता. मग यानं सिरी किल्ला बांधला आणि यानं काय केलं, मोहम्मद बिन तुगलकाने दिल्लीच्या जुन्या 4 शहरांमधून ठीक आहे लोकांना, नागरिकांना दौलताबादला हरवलं. ठीक आहे. राजधानी तिकडे शिफ्ट केली आणि जे 4 किल्ले, 4 शहरं दिल्लीमध्ये होते तिथं लष्कर ठेवलं, जेणेकरून उद्या ह्या मंगोलांचा वगैरे काही हल्ला झाला तर ह्यांना काय करता येईल, तिथले तिथं तोंड देता येईल. सर्वसामान्य नागरिक टार्गेट न होता लष्कर त्यांना तोंड देऊ शकेल. अशा पद्धतीनं त्याला शहरांची इथं रचना पुनर्मांडणी करण्याचा प्रयत्न केला होता. अलाउद्दीन खिलजीनं काय केलं, सैन्याच्या रसदीसाठी त्यानं गंगा यमुना दोआ प्रदेशात 50% महसूल लावला, उत्पादनाच्या 50%. यानं काय केलं, सैनिकांच्या रसदीच्या बंदोबस्तासाठी दोआ प्रदेशात ह्यानं सुद्धा नवीन कर आकारला. मात्र हा याचा एक प्रयोग सुद्धा होता. ठीक आहे. ह्याचा नशीब खराब की ह्यानं कर लावला आणि त्याच काळामध्ये मोठा दुष्काळ पडला. ठीक आहे. तरीही अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने तो कर वसूल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे काय झालं, त्यानं त्याचा हा प्रयोग फसला. ठीक आहे. खूप काही महसूल त्याला काही मिळू शकला नाही. उलट लोकांना मदतीसाठी जो पैसा दिला तो सुद्धा अधिकाऱ्यांनी खाऊन घेतला. त्याच्याबद्दल आपण बघूयात. तर हा एक प्रयोग यानं केला. तसंच आता अलाउद्दीन खिलजीला हे माहीत होतं की त्याच्याकडे पैशांची कमतरता आहे. ठीक आहे. पैसे कमी आहेत. ठीक आहे. मग आता त्याच्या पुढे काय ऑब्जेक्टिव्ह होतं की बाबा आपल्या साम्राज्याचं रक्षण करायचं, त्याच्यासाठी मोठं सैन्य लागणार, पण आपल्याकडे पैसे कमी आहेत. मग कमी सैन्यात, कमी पैशामध्ये जास्त सैन्य ठेवता यावं आणि त्या सैन्याला कमी पगार जरी दिला तरी त्याच्या गरजा त्याच्यातनं पूर्ण व्हायला पाहिजेत. कारण जर एखाद्या सैनिकाच्या गरजा पूर्ण होत नसतील, बेसिक त्याच्या फॅमिली नीड्स पूर्ण होत नसतील तर तो काही तुमच्या बाजूला लढणार आहे का, तर नाही लढणार. ठीक आहे. मग त्याच्यासाठी त्यानं काय केलं की पगार कमी द्यायचा आणि असा बाजार मेंटेन करायचा, नियंत्रण करायचं. ठीक आहे. की बाजारात वस्तूंचे दर इतके कमी असतील की आपण दिल्या त्या पगारात सुद्धा त्यांचं काम भागेल. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे अलाउद्दीन खिलजीच्या याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानं सैनिकांना रोख स्वरूपात पगार द्यायला सुरुवात केली होती मोहम्मद बिन तुगलकानं आणि आर्थिक अडचणी काही प्रमाणात दूर करण्यासाठी प्रतिकात्मक चलनाचा प्रयोग आणला होता. हा सुद्धा प्रयोग त्याचा फसला होता. ठीक आहे. हा सुद्धा प्रयोग त्याचा फसलेला होता. तर अशा वेगवेगळ्या याच्यानं दोघांनी त्याला तोंड दिलं. दोन्हीही मात्र आपण म्हणूयात ते हल्ले रोखण्यात, थोपवण्यात ते यशस्वी ठरले होते. आता हा जो मोहम्मद बिन तुगलक आहे, या मोहम्मद बिन तुगलकाचे वेगवेगळे प्रयोग. त्यातला जो पहिला प्रयोग आपल्याला बघायचा आहे तो आहे राजधानीचं स्थलांतर. या मोहम्मद बिन तुगलकानं काय केलं की राजधानी दिल्ली टू देवगिरी, दिल्ली टू देवगिरी यानं स्थलांतरित केली होती. हा बघा, हा देवगिरीचा किल्ला आहे, आजच्या संभाजीनगरला आहे. छत्रपती संभाजीनगर इथे आहे. आणि जसं दिल्लीच्या मेहरुली कॉम्प्लेक्समध्ये असा हा मोठा मिनार आहे तसंच इथे सुद्धा आपल्याला दिसतोय. ठीक आहे. तर देवगिरीला स्थलांतरित केली. ठीक आहे. आता त्याला काय लक्षात आलं की दिल्लीतून दक्षिणेतले राज्य जिंकणे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे साम्राज्यावर संपूर्ण नियंत्रण करणं हे त्याला शक्य नव्हतं. कारण दिल्लीवरनं दक्षिण हे खूपच दूर होतं आणि आपल्याला माहिती आहे त्याचं राज्य पार तामिळनाडूच्या भागापर्यंत सुद्धा पोहोचलेलं होतं. मग ते करणं शक्य नाही आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे
तो स्वतः सुद्धा देवगिरीचा सुभेदार राहिलेला होता, त्याचा त्याला अनुभव होता आणि त्याच्यामुळे त्याला काय केलं, त्याला दक्षिणेची माहिती चांगली होती. पर्यायानं 1327 साली त्याने काय केलं, देवगिरीला ठीक आहे त्याची राजधानी बनवलं, जे आत्ताच्या संभाजीनगरमध्ये दौलताबाद ह्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, तर देवगिरीला त्यांना राजधानी स्थलांतरित केली. मात्र आता हा प्रयोग सुद्धा फसला. 1-2 वर्षातच त्याला ती राजधानी परत दिल्ली इथं न्यावी लागली आणि हा प्रयोग फसला. ठीक आहे, राजधानी परत काय केली, दिल्ली इथे नेली. मात्र ह्या गोष्टीमुळे एक झालं की दक्षिणेमध्ये मुस्लिम संस्कृतीचा प्रसार होऊ शकला. आणि तसं म्हणायला गेलं तर बहामनी वगैरे राज्य ह्या काळात ऑलरेडी अस्तित्वात येत होती, हळूहळू त्यांचं अस्तित्व वाढत होतं. फक्त इकडे मुस्लिम संस्कृती आल्यानं त्यांना एक चालना मिळाली असं म्हणायला काही हरकत नाही आहे. ठीक आहे, त्याचबरोबर दक्षिण भारतासोबत उत्तर दक्षिण दळणवळण त्या काळापुरतं अधिक सुलभ झालं असं म्हणता येईल. आता दुसरा जो प्रयोग त्याला केला होता तो होता गंगेच्या दोहा प्रदेशात महसूल वाढवणे. आता याला महसुलाची गरज कशासाठी होती, तर मंगोल हल्ले असतील. ठीक आहे, मंगोलांचे हल्ले रोखण्यासाठी. ठीक आहे, राज्य विस्तार, अशा विविध त्याच्या गरजा असू शकतात. तर त्यासाठी त्याने काय केलं, गंगा यमुना नदीच्या दोहा प्रदेशामध्ये त्यानं काय केलं, कर वाढवला. ठीक आहे, त्यानं कर वाढवला. आणि आता ह्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे, एखाद्या शासकाला जर कर वाढवायचा असेल तर त्यात काही वावगं नसतं, कारण तो शेवटी राज्यासाठीच वापरला जाणार आहे. मग यानं काय केलं, कर वाढवलं, परंतु त्याची वेळ मात्र चुकली. ठीक आहे, मग ज्यावेळेस त्यानं लावलं त्यावेळेस सगळं चांगलं होतं, पण त्यानं कर लावला आणि पुढच्या वर्षी तिथं मोठा दुष्काळ पडायला लागला. ठीक आहे, आणि हा 3-4 वर्ष मी दुष्काळ हे झाला असेल. आता समजा शासन काय करतं, दुष्काळाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना महसुलामध्ये सूट देतं. मात्र ह्याच्या काळात उलट झालं, अधिकाऱ्यांनी जबरदस्तीनं मोठ्या प्रमाणात जोरजबस्ती करून महसूल गोळा करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष इथं निर्माण झाला आणि ह्याचा उलट परिणाम झाला, जनता ह्याच्या विरुद्ध गेली. ठीक आहे, आता ही माहिती ज्यावेळेस सुलतानला मिळाली, ठीक आहे, ही माहिती ज्यावेळेस सुलतानला मिळाली त्याला काय केलं, दिवान ए कोही म्हणजेच कृषी विभाग याची स्थापना केली. आणि या विभागाचा प्रमुख जो होता त्याला आमिर ए कोही असं म्हटलं गेलं. ठीक आहे, काय म्हटलं गेलं, आमिर ए कोही. आता हे डिपार्टमेंट स्थापन केलं आणि या डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यानं सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना सोंधर किंवा तकवी नावाचे कर्ज दिले. ठीक आहे, तकवी हे कर्ज असं असतं जे गव्हर्नमेंट देतं आणि कमी व्याज दरानं देतं. आज सुद्धा आय थिंक शेतकऱ्यांना 4% ॲन्युअल या इंटरेस्ट रेटनं किंवा काही राज्यामध्ये 0 इंटरेस्ट रेटनं सुद्धा कर्ज हे दिलं जातं. पण त्याचे काही नियम असतात जे वेळोवेळी परतफेड करतील, परत भरतील, परत घेतील, असं बऱ्याच गोष्टी ज्या असतात. तर याला काय केलं, हे तकवी कर्ज दिलं. आता त्यानं काय केलं, तकवी कर्ज जे द्यायचं होतं शेतकऱ्यांना ते त्यानं दिलं अधिकाऱ्यांच्या हाती. ठीक आहे, आणि अधिकाऱ्यांनी काय केलं, फक्त स्वतःच्या मर्जीतल्या लोकांना दिलं, मोजक्याच लोकांना दिलं आणि हा सुद्धा पैसा गहाळ झाला. म्हणजे आजारापेक्षा उपचार महाग अशी गोष्ट ह्या प्रयोगाची झाली आणि शेवटी हा प्रयोग फसला आणि हा जो विभाग होता दिवाने कोही तो बंद करण्यात आला. ठीक आहे, आता पुढचा प्रयोग कोणता आहे बघा, प्रतिकात्मक चलनाचा प्रयोग. आता हा प्रयोग त्यानं केला तर याच्यामागे काही कारणं होती. पहिलं कारण बघा, दोहा प्रदेशात त्याला जे कर वाढवलं होतं त्याच्यामुळे त्याला संपत्तीची कमतरता भासत होती. दुसरं, राजधानीचं स्थलांतर आणि दुष्काळ याच्यामुळे त्याची आर्थिक चणचण त्याला जाणवत होती आणि राज्यावर त्याला राज्य चालवण्यासाठी संसाधनांची गरज होती. मंगोलांचे हल्ले रोखण्यासाठी सुद्धा त्याला काय गरज होती, संसाधनांची आवश्यकता होती आणि ह्याच्यामुळे त्याला काय केलं, प्रतिकात्मक चलन आणलं. इथे फोटो हा व्यवस्थित बघा, आपल्याला एक्सप्लेनेशन पुढे याचं येणार आहे. ठीक आहे, आता उत्तरोत्तर त्याला चांदीची कमतरता भासत होती आणि त्याच्यामुळे त्यानं काय केलं, चांदीची नाणी घडवणं अवघड होऊन बसलं आणि पर्यायानं त्यानं तांब्याचं नवीन चलन आणलं. ठीक आहे, मात्र हे चलन आणताना त्यानं 2 चुका केल्या. एक म्हणजे या नाण्यांच्या निर्मितीवर राज्याची पूर्णपणे एकाधिकारशाही असली पाहिजे. जसं आज आपण नोटा घरी छापू शकतो का, नाही, छापायला छापू शकतो पण त्याचं कागद, त्याचं इंक हे वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे ते घरी छापणं आपल्याला काही शक्य होत नाही. छापलं तर ते लगेच लक्षात येईल.
ठीक आहे, लेझर प्रिंटर वगैरे आहेत पण छापता येत नाही, कारण राज्याची एकाधिकारशाही त्याच्यावर आहे. ही चूक यानं केली. दुसरं त्यानं काय केलं की पुरेशा प्रमाणात त्याला सोनं सुरक्षा ठेव म्हणून ठेवलं नाही. आज भारतीयांकडे साधारणतः 15 लाख कोटीच्या आसपास, ठीक आहे, इतका आपल्याकडे कॅश आहे आणि त्याच्या अगेन्स्ट गव्हर्नमेंटकडे रिझर्व्ह काहीतरी 150 का 200 कोटी आहे फक्त. तितकं सोनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय म्हणते की जो धारक माझ्याकडे ही नोट घेऊन येईल त्याला जर विश्वास नसेल तर त्याला मी तितक्या पैशांचं सोनं देईल. 1 रुपया घेऊन आला तर 1 रुपयाचं सोनं देईल. 100, 1000, 2000 घेऊन आले तितक्याचं मी सोनं देईल. परंतु ॲक्च्युली तारण किती आहे यांच्याकडे? फक्त 200 कोटीपर्यंतच आहे. ठीक आहे, म्हणजे हे सगळं विश्वासावर चाललेलं आहे की ह्या नोटला, ह्या कागदाला काहीतरी व्हॅल्यू आहे. हा जो सर्वसामान्यांच्या मध्ये विश्वास आहे त्या विश्वासावर आपली संपूर्ण अर्थव्यवस्था चालते. ठीक आहे, तर पुरेशा प्रमाणात ह्यानं सुरक्षा ठेवलं नाही आणि पर्यायी घराघरामध्ये लोक काय करू लागले, हा नाणे बनवून घेऊ लागले आणि सुलतानांकडनं त्याच्या बदल्यात चांदीची नाणी मागून घेऊ लागले. तो फोटो जो तुम्हाला दाखवला होता ते काय करू लागले लोक, घ्या हे तुमचे नाणे, नको आम्हाला चांदीची नाणी द्या किंवा त्याच्या बदल्यात सोनं द्या. अशा पद्धतीनं सुलतानला लोकांनी घरोघरी ती नाणी बनवली आणि सुलतानांकडून बदलून घेतली. खरं नाणं कोणतं आणि खोटं कोणतं हे ओळखण्याचं कोणतंही उपाय त्या ओरिजिनल कॉईन्समध्ये ठेवला नाही. म्हणजे प्रयोग चांगला होता, उद्देशही चांगला होता, परिस्थितीमुळं केला ते पण खरं आहे, पण एक चूक त्याला इतकी महागात पडली की तो प्रयोग त्याचा फसला. मात्र जे खोटे लक्षात आले ते नाणे त्याने काही बदलून दिले नाही. तिथं जे सुलतानासमोर तुम्हाला असा ढीग दिसतोय, ठीक आहे, बर्नी या इतिहासकारानं सांगितलं होतं की काय, त्याच्या घरासमोर तांब्याच्या नाण्यांचा डोंगर साचलेला आहे. ठीक आहे, बरं हा प्रयोग काही पहिल्यांदाच झाला होता अशा आहे का? नाही. याच्या जवळजवळ 90 वर्षा अगोदर 1239 मध्ये चीनच्या कुबलाई शासकाने सुद्धा कागदी चलनाचा प्रयोग केला होता, परंतु काही कारणाने त्याचा सक्सेसफुल झाला असेल, याचा मात्र झाला नाही. त्याची कारणं आपण आता इथे बघितलेली आहे. ठीक आहे, आता पुढचा जो प्रयोग त्याला केला होता तो म्हणजे खोरासना आणि कुराचिल मोहिमा. ठीक आहे, झाला काय की आता मोहम्मद बिन तुगलकाच्या काळात भारतात सर्वत्र दिल्ली सल्तनतचा विस्तार झालेला होता. आता ह्याला काही लोकांनी चढवलं, आपण म्हणतो ना चनाच्या झाडावर चढवणे. ठीक आहे, तर काही सरदारांनी खोरासनावर हल्ला करण्यास त्याला उद्युक्त केलं. पश्चिम आशियाचा जो भाग आहे, ठीक आहे, आपल्या पश्चिम आशियाचा त्या भागामध्ये खोरासना हा प्रदेश होता, तिथं हल्ला करण्यासाठी त्याला उद्युक्त केलं आणि हा सुलतान सुद्धा चढला. ठीक आहे, चण्याच्या झाडावर चढला, त्याला वाटलं मीच सर्वात मोठा. तर त्याला काय करायचं, पश्चिम आशिया जिंकण्याची सुलतानची आता इच्छा जागृत झाली आणि त्याच्यासोबत त्याने काय केलं, इजिप्तच्या राजाबरोबर मिळून तिकडे हल्ला करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 3,70,000 इतकं मोठं सैन्य त्यानं उभारलं. आता सैन्य उभारणं काही हाताचा खेळ आहे का? नाही, त्यासाठी पैसा लागतो. हे सैन्य उभारलं, त्याचा सगळा खर्च केला, मात्र 1 वर्ष यांना योग्य संधी मिळाली नाही आणि म्हणून हे 3,70,000 सैन्य बरखास्त करण्यात आलं. परंतु त्यांचा वर्षाचा खर्च, त्याची सुलतानची प्रतिष्ठा हे सगळं धुळीला मिळालं आणि त्याच्यामुळे हे खोरासना एक्सपिडिशन, ठीक आहे, खोरासनावर हल्ला करण्याचा त्याचा जो मानस होता तो सुद्धा फसला आणि तो परत तोंडावर पडला. ठीक आहे, पुढचा आहे कुराचिल मोहीम. ठीक आहे, कुराचिल मोहीम मध्ये काय होतं, बेसिकली हा कुराचिल एरिया जो आहे तो हिमालयामध्ये असेल. ठीक आहे, असं मानलं जातं. ठीक आहे, कुराचिल, आता याच्याबद्दल एक्झॅक्ट माहिती नाहीये, पण ही मोहीम झाली होती याच्याबद्दल उल्लेख मात्र आहे. ठीक आहे, तर या भागातील विद्रोही सरदार जे होते त्यांना संपवण्यासाठी त्यांना सैन्य पाठवलं. ठीक आहे, मात्र झालं काय, चुकीच्या वेळी सैन्य पाठवण्यात आलं. हे सैन्य बर्फाच्या वादळात अडकलं आणि सैन्य मेलं. जे काही सैन्य पाठवलं होतं त्याच्यापैकी फक्त 5-10 हजारच परत आलं, बाकी सगळं तिथं मारलं गेलं आणि याच्यामुळे सुद्धा प्रचंड आर्थिक नुकसान झालं. बघा, नेपोलियन जो फ्रान्सचा शासक होता, ठीक आहे, डिक्टेटर होता, आणि हिटलर, या दोघांनी एकसारखी चूक केली आणि तीच त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली. ठीक आहे, चूक सिद्ध झाली ते म्हणजे त्यांनी रशियावर हल्ला केला. रशियावर हल्ला करणं आणि ते सुद्धा तिथं जमिनीवरचा हल्ला करणं हे जवळजवळ अशक्य आहे. ठीक आहे, आणि हिवाळ्यात तर नाहीच नाही, कारण रशियाची भूमी इतकी प्रचंड आहे,
ते काय करतात समय दोन्ही वेळा नेपोलियन आणि हिटलरच्या वेळेस त्यांनी काय केलं होतं, ते मागे मागे सरकत गेले आणि हिवाळा जसा जसा येत गेला त्यांना तर सवय, बाहेरच्या हल्लेखोरांना सवय नाही आहे, तर ते हल्लेखोर जे नेपोलियनचे होते सैनिक आणि हिटलरचे होते ते दोन्ही सैनिक तिथं अडकून पडले. नेपोलियननं काहीतरी 3 का 4 लाख सैनिक पाठवलं होतं, त्याच्यापैकी काहीही रिटर्न आले नाही, सगळे मेले. ठीक आहे, त्याची शक्ती क्षीण झाली ना. सेम चूक हिटलरनं केली. नेताजी सुभाषचंद्र बोसनं हिटलरला सांगितलं होतं की यू हॅव बीन रॉंगली ॲडवाइज टू अटॅक ऑन रशिया. पण हिटलर काय गुरूरमध्ये होता, अभिमानामध्ये होता, ठीक आहे, गर्वामध्ये होता, त्यानं काय ऐकलं नाही. याला काय कळतं, हे कोण मला सांगणारा. नेताजी आपले गप्प परत आले. तेच हिटलरच्या विनाशाचं कारण ठरलं. ठीक आहे, रशियावर एक्सपिडिशन जर त्यानं केलं नसतं तर हिटलर सेकंड वर्ल्ड वॉर जिंकू शकला असता. इतकी ताकद त्याच्याकडं उभी राहिलेली असते आणि रशिया सुद्धा न्यूट्रल राहिला असता, तो कशाला मध्ये आला असता. ठीक आहे, यात जर्मनी विरुद्ध ते मध्ये आला नसता. तर ही चूक या मोहम्मद बिन तुगलकानं केली आणि ते सैन्य त्याचं मारलं गेलं आणि त्याच्यामुळे त्यानं जे प्रयोग केले ते सगळे प्रयोग फसले आणि त्याच्यासाठी त्याला काय म्हटलं तर हुशार मूर्ख. म्हणजे हुशार तर आहे की काय गरज आहे काय करायला पाहिजे, पण छोट्या छोट्या चुकांमुळे त्याचे सगळे प्रयोग फसले. बघा, पहिला प्रयोग काय, राजधानी स्थलांतर. लोकांना विचारात घेतलं नाही किंवा सर्वसामान्य लोकांना विचारलं नाही आणि त्यांची तयारी न करता घेऊन गेला, प्रयोग फसला. प्रतिकात्मक चलनाचा प्रयोग की ते नाणे घरात बनले नाही पाहिजे याची काळजी घेणं गरजेचं होतं, ती घेतली नाही. खोरासना, उगाच आवश्यक नसताना नको तिथं काडी करायची नाही आणि इथं फक्त एन्व्हायरमेंटचं लक्ष दिलं नाही. ठीक आहे, तर असे सगळे प्रयोग त्याचे एकूण एक त्याचे फसले आणि त्याच्यामुळे त्याला हुशार मूर्ख असं म्हटलं गेलं. आता याच्यामुळेच तो ज्यावेळेस मेला त्यावेळेस त्या बदायुनीनं काय म्हटलं, लोकांची सुलतानपासून आणि सुलतानची लोकांपासून एकदाची सुटका झालेली आहे, एकदाचा मेला चांगलं झालं असं लोकांना वाटलं. ठीक आहे, पुढचा सुलतान आहे फिरोजशाह तुगलक. हा फिरोजशाह तुगलक मोहम्मद बिन तुगलकचा चुलत भाऊ होता. ठीक आहे, आणि मोहम्मद बिन तुगलकाने जे प्रयोग केले त्याच्यामुळे जे लोकांवर अत्याचार झाले त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेमध्ये असंतोष होता आणि या फिरोजच्या राज्यकारभारावर त्याचा प्रभाव आपल्याला सहजपणे दिसून येतो. ठीक आहे, साम्राज्यात असंतोष असल्याने आपलं राज्य त्याचं रक्षण करण्यासाठी, ते टिकवण्यासाठी यानं धर्मांध धोरण अवलंबलं. यानं जे काही कार्य केलं, चांगली जनताभिमुख कार्य केली, ती सगळी कार्य त्यानं फक्त मुस्लिमांसाठीच केली. हां, काही गोष्टी आहेत, जसं त्यानं वेगवेगळे 25 प्रकारचे उपकर जे होते ते रद्द केले, त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाला, परंतु कल्याणकारी कार्य जे होते ते मात्र फक्त मुस्लिमांसाठीच त्यानं केली. सैन्याला खुश करायचं, कारण सैन्याशिवाय आपलं राज्य टिकू शकत नाही, याच्यासाठी त्यानं काय केलं की खूम. ठीक आहे, खूम म्हणजे काय, युद्धातील लूट. ठीक आहे, या खूमचा 4/5 हिस्सा सैनिकाला आणि 1/5 हिस्सा राज्याला. याच्या अगोदर अलाउद्दीन खिलजीच्या काळात काय होतं, स्टेटला म्हणजे राज्याला 4/5 आणि सैनिकाला, ठीक आहे, 1/5 असं होतं. ठीक आहे, 1/5 असं होतं. यांनी काय केलं, उलटं केलं की सैनिकाला जास्त आपल्याला कमी. सैनिकाला खुश ठेवायचं जेणेकरून ते सुलतानवर खुश राहतील आणि धोका राज्याला येणार नाही. त्याच्यानंतर त्याला लष्कर आणि इक्ता पद्धतीतील या सर्व पदे वंशपरंपरागत केली आणि त्याच्यामुळे दोन्ही व्यवस्थांमधले जे इफिशियन्सी होती ती इफिशियन्सी पूर्णपणे डाऊन झाली. लष्करामध्ये आता समजा असं असतं का की समजा एखादा व्यक्ती ब्रेव आहे किंवा तो युद्ध कौशल्यात पारंगत आहे, तर त्याचा मुलगा असेलच असं आहे का, नाही. मे बी त्याला इंटरेस्ट नसेल, पण आता फुकटचं पद पगार मिळतोय तर कोणी सोडणार आहे का, नाही. त्याच्यामुळं इंटरेस्ट नसताना लोक इथे येत गेली आणि लष्कर इथं उत्तरोत्तर कमकुवत इथं होत गेलं. त्याचबरोबर ह्या लोकांना जमीनदारांच्या स्वरूपात पगार दिल्यामुळे सुलतानाची केंद्रीय सत्ता वीक होऊन सरंजामदारांची सत्ता उत्तरोत्तर इथे वाढीला लागली. वंशपरंपरागत पदं केल्यामुळे लष्कराची कार्यक्षमता इथं घसरली आणि अलाउद्दीननं जी लागू केलेली होती पद्धत, दाग आणि हुलिया, या पद्धतीसुद्धा त्यानं काय केल्या, बंद करून टाकल्या. त्याच्यामुळे उत्तरोत्तर लष्कर सैनिक खुश होत गेले आणि त्यांची कार्यक्षमता कमी होत गेली. अल्टिमेट परिणाम दिल्ली सल्तनतवर झाला. त्यांना काय बघितलं, माझं राज्य टिकतंय ना, गेलं म्हणजे मी मेलो जग संपलं, माझ्यानंतर काय होईल मला माहीत नाही, पण माझं राज्य टिकलं पाहिजे, असंच एकूण याचं धोरण होतं. ठीक आहे, स्वतःचा एक राजनिष्ठ असा लोकांचा समूह असावा याच्यासाठी त्यानं मोठ्या संख्येनं गुलाम ठेवले होते आणि त्या गुलामांच्या
देखभालीसाठी रखरखावासाठी त्याने शाहीब ए दिवान ए बंदागन नावाचा एक विभाग तयार केला. ठीक आहे, याचा प्रमुख हा दिवान हा अधिकारी असायचा. दिवान म्हणजे साधारणतः पंतप्रधानांचे समकक्ष. ठीक आहे, तर हा दिवान त्याचा प्रमुख असायचा. तो काय करणार, सुलतानांप्रती वफादार सर्वात तोच असतो आणि त्याच्यामुळे त्याला शाहीब दिवान ए बंदागन ह्या विभागाचं त्याला प्रमुख बनवण्यात आलं होतं. ठीक आहे, फिरोजने कृषी विकासावर विशेष त्यानं भर दिला होता. त्यानं बियाणे पुरवणे, ठीक आहे, शेतकऱ्यांना विहिरी खोदून देणे असे बरेच लोककल्याणाची कार्य त्यानं केली होती आणि याचा फायदा मात्र सर्वसामान्य जनतेला झाला. ठीक आहे, अनेक कालवे त्यानं विकसित केले होते. ठीक आहे, या कालव्यांचा फायदा ज्या लोकांना मिळतोय, या कालव्यातनं जी लोक पाणी घेत आहेत त्यांना हासिल ए शर्ब, ठीक आहे, हासिल ए शर्ब किंवा हाकी ए शर्ब नावाचा कर त्यांना द्यावा लागत होता. याच्यामुळे महागाई कमी झाली आणि एकूण 6 कालवे बांधल्यामुळे शहरांना देखील पाणी पुरवठा याच्यातनं होऊ लागला. ठीक आहे, त्यानं अनेक भागामध्ये मशिदी उभारल्या. ठीक आहे, मात्र फिरोजने इतर धर्मांकडे दुर्लक्ष केलं. ठीक आहे, प्रवाशांसाठी त्यानं धर्मशाळा सुद्धा उभारल्या. दिवाने खैरात सुद्धा इथं त्यानं बांधलं. मात्र ह्याचा फायदा मुख्यतः मुस्लिमांनाच झाला, इतर धर्मियांना झाला नाही. त्यानं दवाखाने बांधले. ठीक आहे, इथं वैद्य असायचं, हकीम असायचे, याच्यातनं मोफत औषधोपचार सुद्धा मिळायचे. त्याने आदा आणि बीघ नावाचे 2 प्रकारचे मुख्यतः नाणे सुद्धा चलनात आणले होते. ठीक आहे, त्याला अनेक शहरं वसवले, जसं फतेहबाद, हिसार फिरोज, जौनपूर त्याचा भाऊ मोहम्मद बिन तुगलकाच्या स्मृतीत आणि फिरोजाबाद. ठीक आहे, शहरातल्या लोकांना वेळ कळावी याच्यासाठी त्याने तास ए घडियाल हे सुद्धा लावलं आणि ग्रह तारे यांची नेमकी तारीख किंवा स्थिती दर्शवणारे चार्ट सुद्धा विकसित केले, ऑब्विसली इंडियन ॲस्ट्रोलॉजर्सच्या आणि खगोलतज्ञांच्या मदतीनं. त्याला फिरोजशाह कोटला हा किल्ला बांधला. ठीक आहे, दिल्लीमध्येच आहे हा. ठीक आहे, आणि याचा जो प्रवेशद्वार होता त्याला खुनी दरवाजा असं म्हणत होते. फिरोजशाह तुगलकने फुतुहत ए फिरोजशाही नावाने त्याची आत्मकथा लिहिली होती. ठीक आहे, बर्नी या इतिहासकारानं त्याच्या काळात तारीख ए फिरोजशाही आणि फतवा ए जहादारणी हे ग्रंथ लिहिले. फिरोज सत्तेच्या उत्तरार्धात तो उत्तरोत्तर धर्मांध बनत गेला आणि 1388 मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर घियासुद्दीन तुगलक शहा, अबू बकर शहा, नसरुद्दीन मोहम्मद, अलाउद्दीन सिकंदर शहा हे शासक बनले. मात्र तैमूरच्या हल्ल्यानंतर हे राज्य पूर्णपणे डगबगाईला गेलं होतं. 1412 पर्यंत ते नावाला होतं, पण त्यांची सत्ता काही राहिलेली नव्हती. धन्यवाद.